मनुष्याला ना श्रद्धा, सबुरी असणं सगळं काही खूप जास्त गरजेचं असतं. पण मला आज बिलकुल पण नाही आहे. आणि मी आत्ताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी ना नर्सरीत गेली, प्लांट्स घेऊन आली आणि प्लांट्स कसे काय घेतले हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. खरं तर नर्सरीमधून प्लांट आणले ना की ॲटलीस्ट 2 दिवस तरी त्यांना जशाच्या तसं राहू दिलं पाहिजे आणि मग त्यांना शिफ्ट केलं पाहिजे. पण एक्साइटमेंट नवीन प्लांटची तर आहेत, पण सोबतच मी पॉटिंग मिक्स मागवलं आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे पॅकेट बघितलं ते. त्याची लिंक जे काही त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल्स वगैरे देते. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्राईस वगैरे एव्हरीथिंग जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी जे आहे तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. इंटरेस्टेड असाल तर चेक करा. तर चला, मी जे आहे ना आता एक्साइटमेंट जी माझी आहे ती काही माझ्याने कंट्रोल होत नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे, मी जे आहे ना आता त्यांना जे आहे शिफ्ट करून घेते. आणि मला जी पॉटिंग मिक्स आहे ना ती पण यूज करून बघायची आहे, कारण मी जे आहे पैसे देऊन तिला मागवलेलं आहे. सो एक्साइटमेंट तर आहे, तर मी तेच चेक करते की असं काय यांनी बनवलं आहे. सो त्यामध्ये जे असतं नॉर्मल आपली जी माती असते ती असते, कोकोपीट वगैरे असते आणि बरेच जे प्लांटसाठी गरजेच्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या मला त्यामध्ये दिसत होत्या. आणि जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्लांटला देत असतो ते एकत्र आपल्याला एका याच्यामध्ये सगळं मिळून जातं. यांचं कंपोस्ट पण आहे जे मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि पॉटिंग मिक्स जे आहे ते माझ्यासाठी फर्स्ट टाईम असणार आहे. सो पॉटिंग मिक्स एकदा तुम्ही यूज केली प्लांटसाठी की मग पुढचे 2-2.5 महिने तुम्हाला वेगळं काही कंपोस्टिंग करायची गरज नसते प्लांटला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता चला बघूयात. पण त्यांचं कंपोस्ट खूप छान आहे, म्हणून मला तेवढी श्युरिटी तर आहे की त्यांचं जी पॉटिंग मिक्स आहे ती पण खूप छान असणार आहे. काय व्हायचं ना, मी आधी प्लांटवर असा खर्च कधी करायची नाही. मी नर्सरीत जायची, प्लांट्स वगैरे घ्यायची. हे बघा, पहिले प्लांट्स आणणं जे असतं ना, महत्त्वाची गोष्ट काय असते की आपण प्लांट्स घ्यायला जाणं हेच खूप मोठी गोष्ट असते. कारण घरच्यांना असं कधीच होत नाही आपल्या घरामध्ये की घरातल्या सगळ्या लोकांना गार्डनिंग आवडते. आपणच असतो ज्याला गार्डनिंग आवडत असते. सो त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही गार्डनमध्ये जे आहे नर्सरीत घेऊन जा, तिथून प्लांट्स विकत आणा आणि ते मेल्यावर तर मग नेक्स्ट टाईम तर बिलकुलच नेत नाही. आणि हा एक्सपिरियन्स सगळ्यांना येत असतो. सो जे आहे ना प्लांट्स घरी आणल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी ॲड करायच्या असतात. सो मी ह्यावेळेस जिथे नर्सरीत गेली ना, जिथून हे प्लांट्स मी विकत घेतले, तर तिथे काका होते. म्हणजे त्यांचं एज होतं बऱ्यापैकी छान, म्हणजे जास्त एज होतं. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही मला सांगा की असं का होतं की घरी प्लांट्स नेल्यावर प्लांट्स खराब होतात. तर त्यांना हिंदी बोलत होते ते आणि त्यांचं म्हणणं होतं की देखिए, हम यहाँ पे उनको इतना अच्छा खिलाते हैं, पिलाते हैं, आप घर लेके जाते हो और सिर्फ उनको पानी देते हो, तो कैसे जो है ज़्यादा से ज़्यादा आपको फूल देंगे और आप बताते हो कि घर जाके वो जो है आपका जल गया, ख़राब हो गया, ये हो गया, हो गया। तो इसका मतलब तो ये है कि आप अगर प्लांट लेके जाते हो, हमारे पास बहुत से जो होते हैं NPK, DAP इसके जो होता है ना वो हम बेचने के लिए रखते हैं, आप वो नहीं लेके जाते. तर असं त्यांचं म्हणणं होतं बेसिकली. सो याचा अर्थ असा की ते जे लोक असतात ना नर्सरीचे, ते खूप काही काही गोष्टी यांना खायला प्यायला घालतात म्हणून छान फ्लावरिंग होते. घरी आणून आपण अशा काहीच गोष्टी त्यांना देत नाही. आणि मग म्हणून नर्सरीमध्ये जशी प्लांटची ग्रोथ होते ना तशी आपली घरी आणल्यानंतर जे आहे ग्रोथ होत नाही. सो मी हे कंपोस्ट यूज करते, त्यामुळे बऱ्यापैकी माझं जास्वंद आहे, गुलाब आहे. आता 4th टाईम जे आहे गुच्छ गुलाबाला जे आहे ना तर ते त्याला आता नवीन म्हणजे जे आहे कड्या आता येणार आहेत. आणि असं पहिल्यांदा माझ्यासोबत झालं आहे की गुच्छ गुलाबाला जे आहे पहिल्यांदा माझ्याकडे कड्या एवढ्या ज्या आहे 4th टाईम येत आहे. नाहीतर एक वेळा त्यांच्याकडून आपण विकत आणतो आणि एक वेळा तेवढ्या कड्या येतात आणि नंतर प्लांट जळायला लागतं आणि मग नंतर कड्याच येत नाही आणि प्लांटच पूर्ण खराब होतं. तर चला आता मी जे आहे ना हे 2 प्लांट शिफ्ट केलेत यामध्ये. आणि ह्या दोघांमध्ये मी ना एकामध्ये पूर्णपणे जी पॉटिंग मिक्स होती ना तिचाच मी यूज केला. एकाला जरा पॉटिंग मिक्स कमी पडली म्हणून थोडीशी 2-3 मूठ जी आहे माती त्यामध्ये जी आहे माती मी टाकलेली आहे. आणि बघूयात आता कसं काय छान ग्रोथ करतं म्हणून. आणि आता इथे माझा स्ट्रगल चाललेला आहे, कारण काय होतं आहे ना, ही कुंडी छोटी पडते ह्या झेंडूच्या झाडासाठी आणि कुंडी माझ्याकडे दुसरी नाहीच आहे. सो आता करू तर करू काय. आणि जे सीझनल प्लांट असतात ना, मी नेहमी हे तुम्हाला सांगत असते की सीझनल प्लांटसाठी त्यांची माती कधीही काढायची नाही, डायरेक्ट घ्यायचं आणि टाकायचं. जे काही लाँग लास्टिंग चालणारे प्लांट्स असतात, मोगरा असू द्या, तुम्ही जास्वंद, गुलाब यांची असते ना, यांची तुम्ही माती त्यांच्या जी असते ना ती काढू शकतात, कारण त्यांच्या रूट्स थोड्या जाड असतात. तुम्ही सीझनल प्लांटच्या ज्या रूट्स बघितल्या ना खूप बारीक बारीक रूट्स असतात, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता जशाच्या तसं ठेवायचं. पण माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, कुंडी छोटी होती आणि हाईट त्याच्यापेक्षा जास्त मोठी जात होती. आणि आता याला पुढेही प्रॉब्लेम येईल, कदाचित याची फ्लावरिंग छान होईल, पण कुंडीच्या प्रॉब्लेममुळे जे आहे छोटी कुंडी असल्यामुळे जे आहे ना याला पुढे प्रॉब्लेम येईल. सो कुठलेही प्लांट आपण जेव्हा ट्रान्सफर करतो एक गोष्ट तरी लक्षात ठेवायची की आत्तापेक्षा त्याची कुंडी थोडी तरी मोठी असलीच पाहिजे. सो मी इथे आता खालच्या साईडला कमीत कमी माती टाकण्याचा प्रयत्न करते. आणि जे हे प्लांट आहे तरीही त्याची साईज व्यवस्थित होत नाही. सो माझा स्ट्रगल जो आहे इथे कंटिन्यू चाललेला आहे.
फायनली थोडीफार तडजोड करून जे आहे इथे मी जसं तसं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये जे आहे ना त्यांचं जे जिओ मॅन्युअर आहे तर ते मी इथे यूज करते. छान आहे ते कंपोस्ट, मस्त फ्लावरिंग होते. त्यामुळे ॲडिशनल काही अजून कंपोस्ट मला टाकण्याची वगैरे काही फर्टिलायझर देण्याची गरज पडत नाही. मोस्ट ऑफ द प्लांट्सला जे आहे मी हेच यूज करत असते. त्यामुळे छान फ्लावरिंग होते. आणि काय होतं ना की बऱ्याच वेळेला आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना वेळ नसतो. आवड तर असते पण वेळ नसतो. सो ज्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे हे. आणि कुणाला जर गार्डनिंगची जास्त आवड आहे पण पैसे तुम्ही थोडे इन्व्हेस्ट करू शकतात तर तुम्ही नक्की या गोष्टीबद्दल विचार करू शकतात. चला, माझी जी एक्साइटमेंट होती ती मी इथे कंप्लीट केलेली आहे आणि आता मन जरा माझं शांत झालेलं आहे. अरे नेमकं ते हे काढून मे बी ना हा परतीचा पाऊस असावा. आणि जसं म्हणजे पावसाळा जसा सुरू झाला होता ना स्टार्टिंगला, तेव्हा आमची गॅलरीमध्ये पूर्ण पाणी यायचं आणि जसा म्हणजे पावसाळा पूर्ण प्रॉपर सुरू झाला तेव्हा एकही वेळ आमची बाल्कनी जी आहे ती ओली झालेली नव्हती. आणि आता जेव्हा हा परतीचा पाऊस होतोय ना तेव्हा पूर्ण बाल्कनी माझी ओली झाली. अगदी मी झाडं पण सगळे उचलून ठेवलेले आहेत की जास्तीचं पाणी त्यामध्ये जायला नको. पावसाचं पाणी खूप छान असतं पण काय होतं की पाऊस पडला की पुढचे 1-2 दिवस ऊन पडत नाही आणि मग ते पाणी सुकत नाही. त्यामुळे मी ट्राय करते की जास्तीत जास्त पाणी त्यामध्ये नको जायला. पण जे आहे छान असतं पावसाचं पाणी, त्यामध्ये नायट्रोजन खूप असतं. त्यामुळे मी स्टोअर नक्की करून ठेवते आणि ट्राय करते की असं जे आहे त्यामध्ये झेलून घ्यावं पाणी, स्टोअर करावं आणि जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा हे पाणी जे आहे त्या झाडांना द्यावं. अगदी मी हँगिंग प्लांट्स काढून सुद्धा खाली ठेवलेले आहेत की त्यामध्ये पावसाचं पाणी गेलं पाहिजे. आणि इतकी छान ग्रोथ होते पावसाची, इतकी म्हणजे मस्त आणि हेल्दी आणि एकदम ग्रीन दिसायला लागतात प्लांट. त्यामुळे जो कोणी गार्डनर असेल तो पावसाचं पाणी कधीही वेस्ट जाऊ देत नसेल असं मला वाटतं. अगदी मी ओली झाली आहे पण तरीही मी पाणी झेलत बसलेली होती. म्हटलं असू दे, जे होईल ते होईल, पण पावसाचं पाणी हे शेवटचं आहे. सो थोडं तरी स्टोअर करून ठेवायला पाहिजे. रात्री लाईट नव्हती, काहीही नव्हतं, तरी पण मी जे आहे माझी गार्डनिंगची कधीही मी यामध्ये म्हणजे काय असतं ना की असं मला कधीही जड नाही वाटत हे काम. मी नेहमी एक्साइटमेंटमध्ये करत असते. आणि जे काही सगळे प्लांट्स होते ज्यांना जास्त पाणी झालं असतं त्यांना सगळ्यांना असं उतरवून ठेवलं होतं. आणि बघा जास्वंदाला किती छान फूल आलेलं आहे, भरपूर कड्या आहेत त्याला. सो फ्युचरमध्येही असंच छान फुलून राहणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात मी फक्त जेवढं थोडं 1-2 बकेट मी रात्री काय केलं, घरातून पाणी आणलं आणि जशी गॅलरी ओली होत होती ना, कारण कुंड्यांमध्ये पाणी जोरात पडतं पावसाचं आणि मग ते सगळं उडतं. त्यामुळे खूप जास्त क्लिनिंग करावी लागते. म्हणून मी रात्रीच 1 बकेट ओतून दिली होती जेणेकरून कमीत कमी घाण व्हावी. आणि आता जे आहे ना इथे सगळ्या कुंड्या जागच्या जागी ठेवते. ब्राईट दिसतंय वातावरण पण पाहिजे तसं ऊन नाही आहे. अगदी थोडं ऊन सावलीचा खेळ चालला आहे आणि दिवसभर मे बी असंच राहील. म्हणून मी नेहमी ह्या गोष्टीची काळजी घेते की जास्त पावसाचं पाणी त्यामध्ये जायला नको. कारण पुढचे 2-3 दिवस असंच राहिलं त्यामध्ये फंगस होते, बारीक बारीक किडे पण व्हायला लागतात आणि मग मुळा पण थोडा डिस्टर्ब होतात. त्यामुळे जे आहे पहिलेच थोडे प्रिकॉशन्स घ्यायचे आणि मग नंतर जे आहे झाड मरण्याचं टेन्शन नसतं. मला ना बऱ्याच वेळा कमेंट येतात की म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या प्लांटसाठी पण कमेंट येते की असं असं झालं आहे प्लांटला, तर आता काय करू, काय वगैरे करायचं. तर बघा, मी तुम्हाला जसं एखादं कंपोस्ट सजेस्ट करते ना तसंच मी त्यासोबत तुमच्यासोबत नेहमी ज्या तुम्ही घरगुती गोष्टींनी जी आहे किंवा न पैशांचं इन्व्हेस्ट करता मी त्याही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते की तुम्ही असं काहीतरी फर्टिलायझर बनवा किंवा तुम्ही कंपोस्ट बनवा. आता बघा माझं कंपोस्टही जे आहे ते बनणं प्रिपरेशन म्हणजे मी टाकलेलं आहे, ते पण अजून महिन्याभरामध्ये जे आहे बनून तयार होईल. सो घरी आपण जे आहे कंपोस्ट बनवू शकतो. जे गांडूळ खत असतं ज्याला वर्मी कंपोस्ट म्हणतात, बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये झाडांमध्ये गांडूळ आपोआप तयार व्हायला लागतात, तर त्याच्याने ते गांडूळ जमा करून तुम्ही वर्मी कंपोस्ट बनवू शकतात. आणि अशा बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. सो तुम्ही न स्किप करता जे आहे व्हिडिओ बघत जा. आणि माझा एकही व्हिडिओ असा नसतो ज्यामध्ये गार्डनिंगबद्दल मी काही टिप तुम्हाला देत नाही. तर चला, असो, अपेक्षा करते की तुम्ही यापुढे तरी व्हिडिओ स्किप नाही करणार, म्हणजे तुम्हाला हव्या त्या प्रश्नांचं उत्तर जे असतं ते मिळेल. आणि त्यानंतर थोडं गार्डनिंगचं काम केल्यानंतर
तर मी आता लागलेली आहे जे आहे घरातल्या कामांना. आणि आज मी एकदम निवांत जे आहे ब्रेकफास्ट बनायला घेतलेला आहे. कारण तसं बघितलं तर आज सोमवार आहे. पियाने ती काही स्कूलला गेली नाही कारण तिला खूप जास्त सर्दी झालेली आहे. अगदी नाक पूर्ण जाम आहे तिचं, एवढे कप आहेत तिला. म्हटलं काही जाऊच नको. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का की डीमार्ट वगैरे मधून मॉलमधून साखर आणली तर त्यामध्ये जे असतात गव्हाचे दाणे असतात, पोहे आणलं तर त्यामध्ये तूरचे जे असतात ते दाणे असतात. आणि बऱ्याचदा माझ्यासोबत असं होतं किती निवडावं, म्हणजे हे लहान पोरांचंच काम असतं. आता पिया पण गेली ना तर ती पण खेळते, गव्हासोबत खेळेल, साखरेसोबत, पोहेसोबत खेळत असते ती. पण ती मिक्स नाही करत. पण बरेच मुलं ना करतात असा आगाऊपणा आणि घरी आल्यावर आपले असे कामं वाढतात. आणि मी इथे तेच 2-4 निवडत होते आणि तरी पण आपल्याला कंटाळा येतो की किती निवडायचं ना यांना. आणि मी तसंच टाकते, म्हटलं जाऊ द्या खाऊया तसंच. थोडंफार निवडलं मी आणि पोहे बनवते नॉर्मल. सो तिला तर आता खायचा एवढा मूड नाही आहे, ताप वगैरे नाही तिला, फक्त सर्दी झाली आहे. सो वाफ वगैरे जे आहे ते द्यायचं आहे आणि औषध वगैरे देऊन होईल ती बरी. पण आता काय ना, आता एक्झाम येत आहे त्यामुळे काय होतं की असं वाटतं की मुलांची स्कूल नको मग व्हायला, कारण मग रिव्हिजन चाललेली असते सतत. सो चला इथे मी पोहे जे आहे ते बनवून घेते. काय चाललंय दाखव, काय कलरिंग? 20 रुपयाचा जुगाड बघताय ना तुम्ही. वॉटर कलर घेतले होते पियाला आणि आजचा 2-3 दिवस आहे आणि कंटिन्यू वॉटर कलरसोबत जे आहे खेळणं चाललं आहे. घरी आहे म्हणल्यावर तर मग बापरे, जे आहे सुट्टीचा दिवस नसताना ती घरी, आणि आता तर माझं प्रचंड डोकं खाल्लं असतं तिने. पण बरं झालं, हे एक तिला आवडीची गोष्ट मिळाली आणि ती गुंतली आहे. सोबत ती विठ्ठलाचं गाणं म्हणत होती, ए यो विठ्ठला. ही आरती आम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी पियाने पहिल्यांदा ऐकली होती आमच्या जे आहे सोसायटीच्या बाप्पाचं जेव्हा विसर्जन होणार होतं तेव्हा. सो तिचं लक्षात राहिलं ते आणि ती म्हणत होती आता. आणि बघा इथे माझं मस्त असं चमचमीत छान झणझणीत पोहे जे आहे ते बनवून तयार आहे. मला नाव लक्षात नाही पण मला ना कमेंट येते आणि ती मला नेहमी सांगते की ताई तू लास्टला ना, म्हणजे तू सगळं फूड वगैरे बनवते पण तू ना ताट दाखवत जा. ताट बघायला आवडेल आम्हाला की तू जे बनवलं ना ते ताटात कसं दिसतंय आणि आम्ही आवडीने बघू. सो तिच्यासाठी मी ट्राय करेल की याच्या पुढे जे काही बनवलं की जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत प्लेट जी आहे त्या प्लेटमध्ये सगळं काही जे मी बनवलं आहे ते सजून धजून तुमच्यापर्यंत दाखवावं. तर चला आता इथे बेडरूममध्ये आवरायला आली होती आणि जुगाड बघितला का तुम्ही? गणपती बाप्पासाठी जी हे पाईप्स होते ना तर ते असे सुकवायला कामात आले. कारण काय झालं, हे जे मी कालच वॉश केले होते आणि सगळे सुकले होते, पण याला जे टेसल्स लावलेत ना ते खूप जास्त थिक आहेत. तर त्यामध्ये सगळं पाणी येऊन थांबलेलं असतं आणि त्यामुळे ते काही सुकलं नव्हतं. सो मी त्यांना जे ना अशा इथे ठेवलं होतं की हवेत, जेणेकरून रात्री फॅनमध्ये सुकेल ते. पण तरीही थोडं अजून ओलसरच आहे. सो ठेवण्याआधी हे प्रॉपर सुकलं पाहिजे, अदरवाईज पूर्ण कवर जे आहे ह्या सोफ्याचं कवर ते पूर्ण सुकलेलं आहे. आणि आता हा जुगाड चालला आहे, कारण आता ऊन इथे, म्हणजे ह्या साईडून जरा हवा आणि ऊन दोघीही गोष्टी थोड्या थोड्या येत असतात. म्हणून म्हटलं इथे हा जुगाड करून फक्त त्यांनाच उन्हात टाकूया, कारण मला उन्हात सोफ्याचे कवर किंवा महागडे कपडे वगैरे टाकायला अजिबात आवडत नाही. आज पिया स्कूलला गेली असती ना तर तिला टिफिनसाठी जे बनवलं असतं ना तर ते मी खाल्लं असतं आणि पियाच्या पप्पांसाठी मी कारल्याची भाजी बनवणार होती. पण प्लॅन सगळा चौपट झाला, कारण पिया घरी आहे आणि तिने पोट भरून जेवण करावं म्हणून डाळ भात बनवते. आणि मला डाळ भातमध्ये जी पालक असते ना ती टाकून आवडते. आणि खूपच दिवसानंतर जेव्हा बाप्पा आले होते तेव्हा बाप्पांसाठीही बनवली होती आणि आता पियाच्या निमित्ताने परत बनवायला मिळाली. आणि काय होतं ना की फक्त डाळ भात असलं ना तर पोट व्यवस्थित भरत नाही, म्हणून मी जरा 2-3 चपात्याही बनवणार आहे आणि ट्राय करेल की ते त्याच्यातून एक चपाती मी खाईल आणि राईस थोडा कमी खाईल. मी जनरली हे ट्राय करते, खिचडी सोडून कधीही रात्री मी जे आहे ना राईस खात नाही. कारण राईस काय होतं ना थोडा पचायला हेवी असतो. तसं वेगवेगळ्या भरपूर लोकांच्या वेगवेगळ्या यावर बऱ्याच गोष्टी असतात, मी अगदी डिटेलमध्ये सांगत नाही. पण मी असं प्रेफर करते की चपाती भाकरी असली तर बरं पडतं. आणि सगळ्यात सोपं एक गोष्ट असते की रात्री तुम्ही जेवढं लवकरात लवकर जेवणार, जसं आमचं जेवण 8च्या पहिले होतं त्यामुळे डायजेस्ट व्हायलाही वेळ मिळतो. चला मी आता इथे जे आहे ना कुकर वगैरे लावलेला आहे आणि लगेच सोबतच जेवढा काही कचरा वगैरे निघतो तो आवरून घेते, म्हणजे घर लगेच व्यवस्थित थोडं क्लीन होतं. नाहीतर मग जमा व्हायला गोष्टी सुरुवात झाल्या की त्यांचा एंड कधीही नसतो. आणि तेवढ्यात आलं पार्सल. तर मी जसं तुम्हाला म्हणाली
की एवढं डायटिंग वगैरे मी तुम्हाला व्यवस्थित काही सांगत नाही, पण आता बघा थोडी एक्सरसाइज परत स्टार्ट केलेली आहे आणि दिवसाला एक जो आहे ना म्हणजे दिवसाची सुरुवात अशी काहीतरी गोष्टीने झाली की आपल्याला म्हणजे लक्षात राहतं की नाही मी माझ्या बॉडीसाठी काहीतरी करते, तर ती गोष्ट आपण फॉलो करतो दिवसभर. म्हणून ॲपल सायडर जे व्हिनेगर असतं ना ते मागवलेलं आहे आणि याचं डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल कसं काय घ्यायचं वगैरे. आणि मी सकाळपासून नोटीस करते बघा हे जे घरटं आहे ना तर तिथे पाऊस पडतो त्या शेल्फवर, बाहेर गॅलरीत तुम्हाला शेल्फ दिसते ना त्यावर पाऊस पडतो. जर पाऊस आला तर मग मी ते उचलून इथे ठेवलेलं होतं आणि सकाळपासून मला असं वाटतंय ते घरटं ज्या पद्धतीने तिथे ठेवलेलं होतं ना की असं वाटत होतं एखादं मांजर नाहीतर मग छोटं पप्पी असतं ना त्याचं पिल्लू येऊन बसलेलं आहे आणि ते माझ्याकडे बघतंय आणि मी खूप असं घाबरून बघते की अरे कोण बघतंय मला किंवा इथे काय आहे असं. आणि हे सेम पियाने पण रिअलाईज केलं आणि म्हणून मग ती मला सांगत होती की मम्मा बघ हे घरटं जे तू ठेवलं आहे ना हाऊस बर्ड हाऊस तर ते असं असं दिसतंय. म्हटलं आता चल बाई तू याला जे आहे हेल्प कर, मी इकडून देते, तू बाहेरून त्याला ठेव, कारण मी स्वयंपाक बनवत होती मध्ये कचरा पडला असता. सो तिच्या जे आहे तिच्या बोलण्याने ती गोष्ट पुढे कंटिन्यू झाली आणि ते जे आहे घरटं तिकडे साईडला गेले. नाही तर किती वेळा दचकली मी त्याला. आणि पिया कदाचित तिथे ट्राय करते तुम्हाला तिची ट्रॉफी दाखवण्याचं. एकच ट्रॉफी मिळाली ना तिला आतापर्यंत, म्हणून ती शो ऑफ करते त्या गोष्टीचा की हो ओके माझ्याकडे आहे ट्रॉफी वगैरे वगैरे. आणि तिला मी म्हटली की मला आतापर्यंत एकही ट्रॉफी नाही मिळाली, आमच्या वेळेस ट्रॉफी वगैरे नव्हती, 2 रुपयाचा पेन मिळायचा काही स्पर्धेत वगैरे भाग घेतला तर मग त्यामुळे तिला छान वाटतं. आणि चला बघा जेवण मेनू जो आहे आजचा मस्त असा बनून तयार आहे. जेवण झालेलं आहे. त्यानंतर मी डिसाईड केलं की पियाला औषध द्यावं आणि झोपवावं. म्हणजे ती आता 6.5 वर्षाची झाली आहे बघा, पण तिला ना झोपताना मी पाहिजेच असते. मग ती स्वतःच सांगते मला झोप लागली ना की तू गेली तरी चालतंय, पण मी झोपते ना तोवर तू माझ्या साईडला थांब. आणि मी तसंच करते, कारण हे जे दिवस आहेत अजून काहीच वर्ष थोडे अजून इंडिपेंडेंट झाली की कदाचित ह्या तिच्या रिक्वायरमेंट आहेत ह्या पण जे आहेत तिचं असं म्हणणं राहणार नाही की मम्मा तू राहा वगैरे असं तसं. म्हणून मी एन्जॉय करते हा सगळा टाईम. सो तिला मी आता झोपवते आणि व्हिडिओ पण संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.